अळूवडी खाताना ती घशात दाटल्यासारखी होते, तर काही जणांना ती घशात खवखवते. तर त्यासाठी ती कशा पद्धतीने करायची याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तर व्हिडिओला अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर मी इथे हाफ टीस्पून इतका ओवा घेतलाय. वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी 1 टीस्पून जिरे घेतलेत, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि थोडी कोथिंबीर. आता या सगळ्याचं आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि ते पण पाणी न घालता. तर याचं मी वाटण करून घेते. तोपर्यंत इथे मी 7 अळूची पानं ना त्याची देठं काढून घेतलेले. शक्यतो अळूची पानं घेताना ही काळ्या देठांचीच घ्या आणि त्याच्या सगळ्यांच्या शिरा अशा व्यवस्थितपणे काढून घ्यायच्यात. आता इकडे बघू शकता मी बाजूच्या सुद्धा शिरा ज्या जाड होत्या ना त्या सुद्धा मी अगदी व्यवस्थित काढून घेतलेले. चाकूच्या धारने ना अगदी शेवटपर्यंत त्याच्या शिरानं व्यवस्थित अशा काढून घ्या. म्हणजे जेवढ्याही जाड आहेत ना शिरा त्या अगदी आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचे. त्याच्यातली एक अळूवडी अळूचं पान मी तुम्हाला लाटून दाखवते कसं लाटायचं आहे. त्या पद्धतीने ना तुम्ही सगळी पानं अशीच व्यवस्थितपणे लाटून घ्या. तर लाटताना सुद्धा ना पोळपाटावरती अळूचं पान अगदी व्यवस्थितपणे पसरवून घ्या आणि बेलनाने ना त्याला जेवढं होतील ना तेवढे जाड शिरा असतात ना त्या व्यवस्थितपणे लाटून घ्या. अगदी जे टोकाचे पानाचे जे काठ असतात ना ते सुद्धा जे छोट्या छोट्या शिरा असतात ना त्यासुद्धा मी अगदी व्यवस्थितपणे लाटून घेतले, जेणेकरून हा रोल जो आपण करतो ना तो अगदी सहजरित्या होऊ शकतो. तर आता आपल्याला अळूवडीमध्ये भरण्यासाठी काय लागणारे साहित्य ते बघूयात. तर मी इथे 2 कप इतकं बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये ना 3 टेबलस्पून इतकी ना मी तांदळाची पिठी घालते. तर तांदळाची पिठी नक्की वापरा, जेणेकरून अळूवड्या असतात ना त्या आपल्या कुरकुरीत होतात. तर मी इथे ना 2 टेबलस्पून इतकं ना सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय. तर तुम्ही इथे ना ओल्या खोबऱ्याचा किस वापरला तरी चालेल, जेणेकरून अळूवड्या ज्या असतात ना त्या आपल्या घशात ना दाटल्यासारख्या होत नाहीत. तर इथे पुढे ना मी वाटण केलेलं आपण अगोदर जे लसूण मिरची कोथिंबीर ओवा आणि जिऱ्याचं जे वाटण केलेलं ना ते मी इथे घालून घेते. तर अगोदर मी चिंच आणि गुळाचा कोळ करून घेतलेला तो सुद्धा घातलाय. तर माझ्या गावाकडे ना लिंबाचा रस घातला जातो. तर तुम्ही इथे लिंबाचा रस घातला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळे ना अळूवड्या आपल्या घशात ना खवखवत नाहीत. पण चिंच आणि गुळाचं जर पाणी घातलं ना तर त्याला अळूवडीला गोड आणि आंबट अशी चव नक्की येते. तर इथे पुढे ना मी हाफ टीस्पून जिरेपूड घातली आहे, 1 टीस्पून धनेपूड घालूयात, थोडीशी हळद घातली म्हणजे पाव टीस्पून हळद घालूयात, 1 टीस्पून मी लाल मिरची पावडर घातली, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि 2 टेबलस्पून म्हणजे 2 चमचे इतके ना मी सफेद तीळ त्याच्यामध्ये घातलेत. आता ह्या मिश्रणाला ना असंच आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे पाणी न घालता. आपण जे चिंच गुळाचं पाणी करून घेतलेलं ना त्याच्यामध्येच अगदी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि थोडं पाणी घालून ना त्याला अगदी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता की किती घट्ट आहे. आपल्याला असं मिश्रण ठेवायचं नाही. आता तुम्ही बघू शकता मी चमच्यावरती घेतलंय तरी ते सुटत नाहीये. तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ना त्याला अजून इतकं मी सैलसर करून घेते. तर आता हे मिश्रण बघा तुम्ही, हे मिश्रण कसं झालेलं. आता अगदी असं आपल्याला मिश्रण ठेवायचं, याच्यापेक्षाही जास्त आता पातळ करू नका, की जेणेकरून आपल्याला वडीला लावताना ते मिश्रण ना व्यवस्थित लावता येईल अळूच्या पानांना. तर आता हे मिश्रण असंच आपण ना लावून घेऊयात. आता हे मी अळूचं पान जे आहे ना ते माझ्याकडे मोठं होतं म्हणून मी पेपरवरती त्याला असं व्यवस्थित अंथरून घेतलंय. अळूचं पान अंथरताना त्याच्यावरती ना उलट्या बाजूने त्याला लावून घ्या आणि त्याची 2 समोरची टोकं असतात ना ती पुढच्या बाजूला करायची आणि त्याला एका हाताने अळूचं पान पकडायचं आणि दुसऱ्या हाताने त्याला सरसर असं भरून घ्यायचं. भरताना सुद्धा एक काळजी नक्की लक्षात घ्या की अळूचं पान नाही फाटण्याची शक्यता खूप असते, म्हणून एका हाताने अळूचं पान पकडायचं आणि दुसऱ्या हाताने त्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं. तर आता ही अळूची पानं ना मी सगळी व्यवस्थित पानं अशी मी भरून घेते. तर आता हे पान माझं जे आहे ना ते खूप मोठं आहे म्हणून त्याला भरताना सुद्धा काठोकाठ असं व्यवस्थित मी भरून घेतलंय. तर तुम्ही बघू शकताय की मी कसं अगदी व्यवस्थितपणे त्याला भरून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला सुद्धा. आणि हे दुसरं पान जे आहे ना ते टाकताना उलटं टाकायचं, म्हणजे जे पहिलं पान जे आपण घेतलेलं आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनने हे पान टाकायचं. हे पान सुद्धा मी उलटंच टाकलेलं आहे, फक्त त्याला उलट्या बाजूने टाकलेलं आहे, जसं पहिलं पान घेतलेलं आहे त्याच्या उलटं. तर आता ह्याला सुद्धा मी व्यवस्थित असं भरून घेते. अगदी शेवटपर्यंत भरायचं आहे, पानाच्या टोकापर्यंत सुद्धा व्यवस्थित आपण त्याला पीठ लावून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ जास्त लावाल ना तेवढी अळूची वडी खाताना अगदी चविष्ट लागते. त्याला फोल्ड करून घेऊयात. तर फोल्ड करून घेताना लक्षात घ्या की जी वडीची जी बाजूची टोक असतं ना ती व्यवस्थित अगदी आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं दोन्ही बाजूने सुद्धा. आणि त्याच्यावरती ना पीठसुद्धा नक्की लावा, जेणेकरून आपण अळूच्या वडीचा जेव्हा रोल करतो ना तो रोल आपला सुटत नाही म्हणून.
तर दोन्ही पानांना मी बघू शकताय, दोन्ही पानं मी फोल्ड करून दोन्ही बाजू मी टोकं व्यवस्थित फोल्ड करून घेतलेत आणि त्याच्यावरती मी पीठसुद्धा लावून घेतले. आता समोरची बाजूसुद्धा त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायची आणि इकडची बाजूसुद्धा ज्या बाजूने तुम्हाला रोल करायचं आहे ना त्या बाजूने सुद्धा तुम्ही व्यवस्थित असं फोल्ड करून घ्या आणि दाबून व्यवस्थित घ्यायचं बरं का. दाबून नाही घेतलं ना तर अळूवडी तुमची तळताना कढईमध्ये सुटू शकते. ठीक आहे. तर आता त्याच्यावरती व्यवस्थित असं मी पीठ लावून घेतलेलं आहे. तर पीठ लावल्यानंतर ना जी अळूची पानं असतात, आता जी वडीचा जो फोल्ड करतोय की नाही आपण, तो फोल्ड करायचा, परत त्याला असं व्यवस्थित दाबून घ्यायचं, परत त्याच्यावरती पीठ लावायचं, परत त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं, असं शेवटपर्यंत जोपर्यंत आपली अळूवडी फोल्ड करताना जिथे संपत नाही ना तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं दाबायचं आहे, त्याच्यावरती पीठ लावायचं आहे आणि मग परत त्याचं तोंड दुसऱ्या टोकावरती बंद करून घ्यायचं आहे. तर आता हे टोक मी त्याचं बंद करून घेते. तर तुम्ही बघू शकताय अगदी सहजरित्या मी अळूवडी फोल्ड करून घेतलेली आणि दोन्ही बाजूने सुद्धा मिश्रण अगदी व्यवस्थित बसलेलं आहे. कुठूनही आपलं मिश्रण अगदी बाहेर आलेलं नाही आहे. अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा वडी तुम्हाला दाखवते की कसं भरायचं आहे त्याला. या वडीने या बाजूला पीठ लावून घ्यायचं, त्याला दाबायचं आणि मग दुसरं टोक त्याच्यावरती बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी तिसरीसुद्धा वडी भरलेली आहे. तर आता बघू शकता की व्यवस्थित वडीची भरून होतात. आता ह्या चाळणीला मी त्याला ना पीठ तेल लावून घेते. तर तेल यासाठी लावायचं जेणेकरून ना अळूवडी आपली चिकटत नाही. तर ह्या 2 वड्या माझ्या लहान झाल्या होत्या म्हणून अगदी सहज बसल्या. आता ही तिसरी वडी जी झालेली ना ती माझी मोठी होती म्हणून मी अगदी त्याला अशी सहज ठेवून दिले. आता याच्यापेक्षा जर मोठी चाळण असती तर त्याला मी मधून कट करून घातलं असतं, पण ह्याला असंच ठेवून दिलं. आता माझ्या वड्या भरून होत होत्या तोपर्यंत मी टोपामध्ये ना पाणी गरम करून घेतलं. तर पाण्याला पण माझ्या उकळी आले. आता त्याच्यामध्ये ही चाळण ठेवून देऊयात आणि त्या चाळणीवरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ना चांगली दणदणीत अशी त्याला वाफ देऊन घेऊयात. आता वडी शिजली की नाही ते बघायचं कसं, तर वडीमध्ये ना चाकू अगदी काटोकाट म्हणजे काटोकाट असं रवला पाहिजे. रवल्यानंतर चाकू सहजरित्या बाहेर आला बघायचं त्याला पीठ लागले की नाही. तर हे बघू शकता की माझ्या वडीला ना पीठ म्हणजे असं चाकूला माझे पीठ काहीच लागलेलं नाही आहे, म्हणजे माझ्या अगदी वड्या पूर्ण शिजलेल्या आहेत. आता ह्या वडे बघू शकता की मी पूर्ण अशा थंड करून घेतलेल्या आहेत. थंड करून झाल्यानंतर ना सगळ्या वड्यांना आपण कट करून घेऊयात. तर कट करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, चाकून अगदी काठोकाठ गेला पाहिजे. वडीच्या ना पूर्ण तळापर्यंत चाकू असं सरसर घालायचा आणि मगच वडीला कट करून घ्यायचं, नाहीतर वडी आपली तुटू शकते. ठीक आहे. तर आता हे बघू शकता एक वडी माझी थोडीशी निसटली होती पण तिला व्यवस्थित मी असं कट करून घेतलेलं आहे. तर सगळ्या माझ्या वड्या अशा ना व्यवस्थित अगदी कट करून झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय की ही एक वडी मी तुम्हाला अशी कट करून दाखवली आहे कशी कट करायची आहे. त्या पद्धतीने मी सगळ्या वड्या अशा व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत. आणि हे बघू शकताय की कुठल्याच वडीला माझ्या असं पीठ लागलेलं नाही आहे की तळताना ते पीठ लागेल की खाताना आपल्याला पीठ लागू शकतं म्हणून. सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित अशा शिजवून आणि कट करून झालेल्या आहेत. तर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेलसुद्धा कसं गरम करायचं, एकदम कडकडीत असं थोडंसं नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आणि वड्या टाकताना ना कढईमध्ये जास्त गर्दी करायची नाही, जेणेकरून वड्या तळताना म्हणजे आपण जेव्हा वड्या तळत असतो ना तेव्हा अलटून पलटून घेताना ना वड्या तुटू शकतात. त्याच्यासाठी जेमतेम जेवढ्या बसतील तेवढ्या मापातच वड्या टाकायच्या. गॅस फुल करायचा, वड्या टाकून घ्यायचा आणि परत गॅस कमी करायचा आणि एक 4 ते 5 मिनटं ना असं अलटून पलटून ना वड्यांना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत ना तळून घ्यायचं आणि सगळ्या वड्यांमधलं तेल असं अगदी व्यवस्थित असं सगळं नितळून घ्यायचं आणि मग सगळ्या वड्या आपण काढून घेऊयात. तर आता बघू शकताय माझ्या सगळ्या वड्या अशा व्यवस्थितपणे तळून झालेल्या आहेत आणि सगळ्या वड्या मी काढून घेते. आणि तुम्ही हे बघू शकताय की अगदी सगळ्या वड्या माझ्या एकदम ना कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत. आता तुम्ही बघाल की याच्यातल्या बऱ्यापैकी वड्या ना माझ्या तळायच्या अगोदरच संपलेल्या आहेत, कारण माझ्या घरच्यांना अशाच वड्या आवडतात शिजवल्यानंतर. आता याच्यातली एक वडी मी तुम्हाला चुरून दाखवते. हे बघू शकता वडीला कुठेच अगदी तेल राहिलेलं नाही आणि वडी अगदी काठोकाठ आपली शिजलेली आहे. तर अशाच पद्धतीने सगळ्या तुम्ही वड्या करून घेऊ शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.